तो हुआ कुछ तो हुआ. आणि त्यासोबतच जर तुम्ही 10,000 कमेंट्स पूर्ण केल्यानंतर मी तुमच्या घरी येईन तुम्हाला भेटायला. कोण पाहुणे आले आपल्या घरी? समू, समू इकडं पाय. समूची पॅन्ट का बरं वल्ली आहे? समू ए हर्षदा सांगत आली इकडे बघायला. समू श्री स्वामी समर्थ बाळा इकडे बघ. अय गांजा प्यायला नको करू रे. नाव सांग तुझं. नाव सांग चल लवकर. काय स्वामी काय तारा तुई. ए असंच रडक्या उनी केलं ना फटका दे ना मग तुला. हे येतच नाही राव. मी नाही त्याला काटे घुसन खाली. या बाय तुला सांगतोय शहाणपणा जर केला. काय पाहतो काय पाहतो काय पाहतो. नाव सांग तू चल इकडे. नाव सांग नाव सांग. बोलताच येत नाही का पप्पा नाव येतो. जाय 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 रडक्या. उई लय रडकय राव लय रडकय. जातो का गोठ्यात? बोलतच नाही राव ते. काय झालं? पाऊस आला पाऊस आला. पाणी फेकलो काय गोड वाटत. ए मांग नको फेकू. पाऊस आला पाऊस आला. हा आपण त्याला ना दोन्ही चावी देऊन पाहू कोणत्या कोणत्या उचले तर पाहू. अय समर्थ समर्थ एक चावी. अयो नाकात जाईन चावी. एक उचल. दोन्ही पाहिजे तुला तर. चायला मोठी गाडीची चावी उचलली हो. तुमची ही कुठे आहे रे? कोणती? क्रेटा कुठे रे? क्रेटा घेतली पाहुण्यांनी आता नवीन. पेढे कुठे रे? स्कूटी एक आली. हा आमचा समर्थ आहे आणि याला छोट्या छोट्या गाड्या चालवायला ना दे. पण त्याला इकडे समोर नाव सांग ना बाळा तुझं. समोर चावी दाखव. इकडे दाखव चावी. समोर तिकडे वाचताय बघ. कसा आहे रे हा समूह? बोलतच नाही काही. कुठे आहे आदित्य? अरे नेमकं गेला तरी कुठे? युट्यूबला व्हिडिओज टाकत नाहीये. काम चालू होते थोडेसे. नमस्कार पोरापोरींनो, मी आदित्य डेरे आणि परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती. आजचा विषय असा आहे का आपली नवीन फ्रॉंक्स आहे जी तुम्हाला माहिती आपण घेतली समोर लावलेली आहे जी आपल्याला धुवायची. सोबतच इकडं पल्सर लावलेली आहे. मी तुम्हाला ती पण दाखवतो. मी पल्सर घरी घेऊन आलो होतो तर आपल्याला पल्सर पण धुवायची. पल्सर सोबत फ्रॉंक्स. त्याच्यामुळे चला थोडीशी आपली गाडी धुवून काढू. मेन म्हणजे तर मी पहिल्यांदाच धुवून काढली आहे. म्हणजे मी कॅमेरा चालू करायचा विसरलो होतो नाही का. आजकाल मी कॅमेरा चालू करायचं विसरून जातोय. आपल्या इथं कनेक्शन घेतलंय आणि इथं गाडी धुवू आपण. आता धुवून झाली गाडी आणि तिला व्यवस्थित पुसावं लागेल. कारण की नुसती जर पाणी मारलं ना फायदा उरत नाही. सगळं हे बघा हे असं लगेच कोरडं पडलं का त्याला तसं प्रॉपर करायला पाहिजे थोडंसं. पण आता काय टायमाची कमतरता आहे म्हणून जर आपल्याला घाईत काम करावं लागतंय. टायमाची कमतरता म्हणून बोलतो घाईत. हातावर नको पाहिजे मला हातामध्ये माईक. आणि त्याच्यासोबतच आपलं एक नवीन रॅक पण येत आहे जे तुम्हाला मी लवकरात लवकर ऐकवल अशी इच्छा. लई जण म्हणत्या तुम्ही स्कॉर्पिओ वगैरे का नाही घेतली. त्याचं मी तुम्हाला आज रिझन सांगतो का नाही घेतली. विषय असा आहे की ऑलरेडी आपल्याकडं 7 सीटर गाडी आहे 4 व्हीलर. त्याच्यामुळं आपण परत जर एक तशीच मोठी गाडी घेतली असती तर मग थोडंसं विषय झाला असता काय का आपल्याला जर कुठं जायचं तर समजा 1-2 जणांना जायचं सिंपल आहे ना. आणि एमर्जन्सी असली सिटीत गाडी नेता येत नाही एवढी 7 सीटर. आता येते पण मग तेच टाइमपास होतो वगैरे वगैरे. त्याच्यामुळे थोडंसं फास्ट जर गाडी काढायची असेल तुम्हाला तर मग तुम्हाला अशा छोट्या गाडीला पर्याय नाही. आणि कसं आहे पेट्रोल आहे त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी एक पेट्रोलवाली असू द्या एक डिझेलवाली असू द्या 2 गाड्या असल्याने काय अडचण नाही. हे आपली पल्सर आता हिला नेऊ आणि हिला पण तिकडच धू. गाडी धुवायचं मला एकच टेन्शन येतं. ती गाडी फक्त धुवावं नाही लागत त्याच्यासोबत तिला लय पुसावं लागतं. आणि मी काय फास्ट गाडी धुतो कारण की टाइमाचा विषय येतो. त्याच्यामुळे पटक्यात आपलं काहीतरी करून मोकळं होतो. असं करायला नाही पाहिजे माहितीये का. गाडी एवढ्याच आहे ना घरी आणल्यापासून भरपूर पळतीये. व्यवस्थित ठेवणं पण गरजेचं आहे.
व्यवस्थित गाडी असेल ना कसं टेन्शन नाही. गाडीतून एवढ्या वाफा येत आहे पार, कारण की लई टायमाची आता उन्हातच आहे. हे ट्रे वगैरे काढायचं आहे. विषय असं होतो कारण ट्रे जर नाही काढली पायाची धूळ वगैरे जात राहते, त्याच्यामुळे थोडस टापटीप असणार गरजेचं. पण भयंकर म्हणजे आतून डायरेक्ट वाफा चाललंय. आणि आम्ही त्या गाडीला हे पण लावून घेतलंय बघा. याला काय म्हणता माहिती, तेच ध्यानातून गेलं. कमेंट करा बरं तुम्ही लवकर. मला वाटतं याला पण आहे ना मस्त पैकी धुवून घ्यावा, म्हणजे धुल्यानं काय होईल, माती वगैरे निघून जाईल. थोडंसं वाळू ठेवू आणि एकदा का नीट ते व्यवस्थित कोरडं झालं का परत गाडीत ठेवून देऊ. गाडीमध्ये पाण्याची बॉटल होती जी की सांडली, इथंच पडलेली होती. सांडली, आता ते पाणी काढावं लागेल. असं नाही का आत्ता मारलं त्याच्यातून गेलं, कारण तिथं लगेच तिथं ओल्लं झालं असतं. हे आतमध्ये गेलं यार. मला एक गाडी विषयी नवीन गोष्ट काय कळली तुम्हाला माहिती का? हे जे सीट आहे ना हे पूर्ण असं होतं आणि आपण पूर्णपणे काढून ठेवू शकतोय. आता हे जर चुकून नानांना जर कळलं ना, म्हणजे आमच्या पप्पांना, तर मग नाना 100% त्याची काहीतरी खोल फिटिंग करून गोण्या बिण्या वातीन 100%. कारण की आम्ही करत राहतो काही ना काही. ते बघा पूर्ण घाण झाली. त्याच्यामुळे विषय असा काय ना, गाडीतलं सगळं सामान काढून ठेवायचं आणि सोबत हे जे होतं ते पण मी बाहेर काढून ठेवलंय. आणि बाकी बघा किती छान डोकं लावलंय मी, म्हणजे वाळत नव्हतं तर आता हे अशा प्रकारे इथं वाळण. फक्त पाणी पण गेलं पाहिजे लवकर. याच्यावर ठेवून दिलंय आपल्या पल्सरवर. कसं काय वाटली आयडिया? आणि इथं पुन्हा गाडी ना तिचे रूप दाखवलेलं आहे, पूर्ण खराब झालेलं आहे बघा. शपथ तुम्हाला एक गोष्ट खरी नाही वाटणार, मी जस्ट याच्यावरून हे थोडंसं वल्लय हे फिरवतो आणि एक नोटीस करा फक्त तुम्ही. हे बघा हे बघा हे बघा हे बघा, आहे का धूर? धूर म्हणजे एवढी उष्णता आहे सध्या आपल्याकडं. हे बघा, मी व्हिडिओ एडिट करत होतो त्याच्यानंतर मला असं आठवलं, व्हिडिओ 7 मिनिटं 43 सेकंदाचा होतोय. त्याच्यानंतर मला त्याच्यामध्ये कमीत कमी ते 43 आणि ते 47 43 आणि 47 किती नाही 43 आणि 50 आणि त्याच्यानंतर 60, म्हणजे अख्खे मला असे 17 मिनिटं 17 सेकंद कमी पडते. 17 सेकंदाचा मी पुन्हा रेकॉर्ड केलं, त्यात ऍड करायला 8 मिनिटाचा व्हिडिओ झाला पाहिजे युट्यूबच्या पॉलिसीनुसार. ते आता कुठेतरी ऍड करतोय. बाकी गाडीचा विषय तुम्ही पुढे पहा. तर आता पूर्णपणे गाडी वगैरे धुवून घेतलेली आहे. नाही जर वॉच असतं ना, वॉच मध्ये मला कॅमेरा दिसतो त्याच्यामुळं ठीक आहे. आणि काय गरम होतंय राव, पाठीमागच्या बाजूने ना लय खराबी होते. मला वाटलं मागची डिक्की लावली का नाही मी, पण नाही. इथं जर थोडं कोणतेही दरवाजे जर उघडे असेल ना तर गाडी चालू नाही होत नाही का. कुछ तो हुआ